झालेला आहे. चला फिल्डिंग लावून घ्या टीम. फील्ड सेट करून घ्यायची, लगेच वेळ वाचवायचा आपल्याला, कारण आपल्याला 5 वाजता हे मैदान मोकळं करावं लागतं. आदरणीय उत्तम मोरे सर देखील आपण पाठीशी आवर्जून आज उपस्थित आहेत आणि मला वाटतं आज ती खेळताना बघायला मिळतील. त्यांचे मात्र स्वागत असेल. चला फिल्डिंग लावून घ्या. हमराज मृत्युंजय कोथरूड टीम. ऋषी सर विनंती आहे, थोडीशी घाई करा. बा 25 मिनिटाचा वेळ आपण या क्षणी देणार आहोत आणि 1 वाजता आपल्याला ही मॅच, एक इनिंग संपवायची आपल्याला. चला आता खूप झालं. सामन्याकडे तुम्हाला ते घेऊन जाणार आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आपण इथे बघतोय एका बाजूला जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक पहिलं निलेश गोलंदाजीसाठी आपण पाहतो. षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये हाताळण्यासाठी तयार असतील. स्ट्राईक जर आपण पाहिलं तर यापूर्वीच्या मॅच मध्ये काय बॅटिंग केली, खऱ्या अर्थाने 39 धावांची एक जबरदस्त इनिंग बघायला मिळाली विनोद पोल यांच्याकडून. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं अमोलदादा काकडे यापूर्वीच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच खिताबाने मात्र ज्यांना सन्मानित केलं. सामन्याला होती सुरुवात. आपण पाहतोय मैदानामध्ये षटक क्रमांक पहिलं निलेशच्या हातामध्ये सोपवलेलं आहे. 5 षटकांची मॅच आहे आणि आपण इथे मैदानामध्ये पाहणार आहोत दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. राऊंड द विकेट निलेश. पहिलाच बॉल यावेळी मिड विकेटला चेंडू खेळलाय आणि तिथे आपण मैदानामध्ये पाहणार आहोत शॉर्ट मिड विकेट मध्ये चेंडू अगदी तिथे अडवला जातोय. सिंगल तर इथे मैदानाच्या मध्ये येणार आहे. दुसऱ्या धावेचं धाडस म्हणजे मात्र आपण पाहतोय ते होणार नाही. एक सिंगल आली. आतापर्यंत आपण पाहिलं तर हमराज मृत्युंजय कोथरूड टीम एक चांगला खेळ निश्चितपणे या संघाकडून आपल्याला बघायला मिळालेला आहे आणि क्षेत्रक्षण थोडासा बदल जरूर इथे मैदानामध्ये केला जाईल. ऋषी जोरी सर आपण पाहतो इंच्याच्या मागून. त्यानंतर आपण पाहायला गेलं तर गणेश साळवे एक प्रचंड अनुभवी असणारे खेळाडू. ओहो बाउन्स होता या बॉल मध्ये. कट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये बघायला मिळाला, परंतु यावेळी बॅट आणि बॉल मध्ये तो संपर्क पाहायला मिळत नाहीये. संघाचा धाफलक आपण इथे मैदानाच्या मध्ये पाहतोय. स्थिर जे असणार आहे. धाफलकावरती धावा आहे ती 1. गोलंदाजीसाठी गोलंदाज निलेश पुण्याचा तयार. यावेळी पुण्याचा पायचा शरीराचा वेध घेणारा हा चेंडू मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळाला आणि तिथे जर आपण पाहिले गेले तर अगदी एक सिंगल जिथे मैदानाच्या मध्ये येणार आहे. एका धावेच्या मदतीने संघाचा धाफलक 2 धावा. अगदी आपण पाहिले गेलं तर आज स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय अगदी पहिल्या दिवसापासून खऱ्या अर्थानं मग अमर साठे सर असतील, त्यानंतर आज दीपक पिळगावकर सर मात्र दोन्ही पंच पुण्यातील नावाजले दोन्ही पंच मैदानामध्ये कामगिरी करतायत. यावेळी पाहिजे बॅकफुटचा चेंडू मात्र कट केला जाईल. धर्माच्या दिशेने आपण पाहतोय हो शेवटच्या क्षणी मात्र गणेश साळवे यांच्या समोरून चेंडूने मात्र वळण घेतलं आणि तिथे मात्र कुठलाही पर्याय उरला नाही गणेश साळवे यांच्याकडे. इथे आलेला हा पहिला चौकार. 4 धावा इथे मैदानाच्या मध्ये येतील. 4 धावेने संघाचा आपण पाहतोय इथे निश्चितपणे धाफलक पुढे जाऊन पोहोचेल. 6 धावा धाफलकावरती. देहुरोड आपण ज्याची चर्चा वारंवार करतोय की या सीझन मध्ये म्हणण्यापेक्षा 40+ ची पहिली एंट्री आहे जी मावळ तालुक्याच्या माध्यमातून हे सर्व खेळाडू एकत्रित झालेत. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल. पुन्हा एकदा पायच्या शरीराचा वेध घेणारा हा चेंडू मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. बॅट आणि बॉल मध्ये तो संपर्क नाहीये. 6 धावा. स्क्वेअर कट 6 धावा ज्या धाफलकावरती आपण पाहतोय धावा. पहिले षटक इथे प्रगती पथावरती असताना आझादी चषकाचं आपण पाहतो एक भव्य दिव्य केले गेलेलं आयोजन आणि नियोजन.
ओ हो, यावेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बॅकफुटला जात खेळण्याचा प्रयत्न इथे केला जाईल. बॅट आणि बॉल मध्ये तो संपर्क बघायला मिळाला नाहीये. एक चांगलं षटक आपण मैदानामध्ये जरूर पाहतोय, निलीच्या माध्यमातून पाहायला मिळालं. या षटकामध्ये चौकार जरूर आला, परंतु अवघ्या त्यानंतर आपण पाहिलं 3 चेंडू डॉट देखील आले. 6 धावा धाफलकावरतीच्या आहेत. चला, वेळ देखील वाचवायचा आहे. खेळाडूंना वारंवार विनंती आहे की आपण थोडासा वेळ वाचवत चला. मैदानामध्ये आपण पाहतोय, चला स्पीडअप करा, वारंवार विनंती आहे. 6 धावा धाफलकावरती जे आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानामध्ये दुसऱ्या षटकाला ते होईल सुरुवात आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज संदेश यापूर्वीच्या मॅच ओ आणि यावेळी पाहिजे सफल झाले. क्रीजचा वापर, उडवले बॉलला सरळ चेंडू सीमारेषेच्या पलीकडे लॉंग लेग मध्ये एक लांबवरचा टोले जंग प्रहार षटकार. एबीएम वॉरियर्स आणि संघाचे संघ मालक आहे, त्यामुळे त्यांना माहिती आहे की फार मोठी जबाबदारी माझ्यावरती देखील आहे. दोन्ही मॅन ऑफ द मॅचचे खेळाडू आपण पाहिले की तर समोरासमोर भिडलेले आहेत. अमोल दादाने पहिल्याच बॉलवरती संदेश पांडे यांचं स्वागत षटकाराने केलंय. गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानाच्या मध्ये आपण पाहतो इथे तयार आहेत. स्कोर कार्ड आपण पाहतो मध्ये प्रवेश करणारे 12 धावा धाफलकावरती जे आहेत. अमोल काकडे काय बॅटिंग करतायत. संदेश पांडे तयार. पुढे साचावत मात्र बॅटचा फेस ओपन तिथे केलाय. क्षेत्ररक्षक फार दूरवरती असतील. सिंगल तर इथे मैदानामध्ये आली. अमित दादा आपण पाहतो चेंडू मात्र इथे कव्हर करतायत आणि त्यानंतर मैदानाच्या मध्ये आलेली एक सिंगल, एक धावी आली आणि या एका धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावाच्या आहेत त्या 13 धावा. एक सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतो. खऱ्या अर्थानं रबर वरती देखील खेळलं जाऊ शकतं, हे मात्र अमोलदादा काकडे यांनी दाखवलं. पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर आपण पाहतोय मैदानामध्ये घेतलेली सिंगल. ओ हो, विनोद पोल यांना मात्र आता मात्र आज या मॅच मध्ये आता मात्र चेंडू सापडायला तयार नाहीये. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा. ओहो, पुन्हा एकदा अगदी फुटवर्क पाहायला मिळत नाहीये. विनोद पोल मैदानामध्ये आपण पाहतोय पुन्हा स्ट्रायकॉन तयार आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी संदेश पांडे यांची राहिली आहे. हा चेंडू मात्र आपण पाहायला गेलं तर चेंडू सोडून दिला जाईल आणि तिथे पंचाने मात्र आपण पाहतो दीपक पिळगावकर सरळ कळवत आहेत की हा चेंडू इथे वाईड आहे. अवंतर धाव इथे मैदानामध्ये जे येईल या अवंतर धावेने संघाचं धावफलक देखील आपण पाहतोय 14 धावा ज्या धावफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा फेस ओपन जरूर केलाय. टी पॉइंटच्या दिशेने चेंडूची मात्र आपण पाहतोय ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत घेतलेली एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न जो होणार नाही. एक धावी ती आली आणि एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण इथे बघितलं गेलं तर धाफलकावरती धावा ज्या आहेत त्या 15 धावा. संदेश पाटीलसाठी प्राइज आलेला आहे महाराष्ट्र लेजंड क्रिकेट असोसिएशनचे असणारे अध्यक्ष आदरणीय समीर भाऊ चौगुले साहेबांच्या वतीने विकेटसाठी 500 रुपयाचं प्राइज. त्यामुळे कट करण्याचा प्रयत्न पहा, मैदानामध्ये गॅप शोधला. क्षेत्ररक्षक फार दूरवरती असेल, कसरत करावी लागणार आहे आणि पाता पाता चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल. हा येईल इथे चौकार.
अमोल दादा मात्र आता थांबायला तयार नाहीये, परंतु अमोल दादांना साथ द्यावी लागणार आहे विनोद पोले यांना. स्कोर कार्डावरती आपण पाहतो षटक क्रमांक संपलं झाली ते दुसरं 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डावरती 19 धावा ज्या धावलकावरती धावा नोंदवल्या गेल्यात. मॅच कडे पण पाहतोय तुम्हाला पुन्हा घेऊन जाणार आहे आणि आता जर आपण बघितलं 2 षटकांचा खेळ संपलेला 19 धावा धावलकावरती आहेत. मॅच कडे पण पाहतोय पुन्हा घेऊन जातोय गोलंदाजीसाठी गोलंदाज निलेश, जो आपण पाहतोय राऊंड द विकेट मारा यावेळी पाहिजे बॅकफुटला गेले, फुल पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल षटकार. षटकार आपण पाहतोय ते मैदानाच्या आतमध्ये आला. या षटकाराच्या मदतीने धावलक आपण पाहतोय पुढे पोहोचणार आहे 25 धावा धावलकावरती. हा चेंडू पुढे एकदा पाहायचा बॅकफुटला, आता मात्र पुढे एकदा फुटवर्क बघायला मिळत नाहीये. चेंडू मात्र इथे डॉट आलेला आहे धावलकावरती. 25 धावा आहेत. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर हमराज मृत्यूंजय कोथरूड संघासमोर मात्र एक फायटिंग टार्गेट कडे वाटचाल जरूर करायची आहे. एबीएम वॉरियर्स देहुरोड मावळ हा संघ मैदानाच्या मध्ये आपण पाहतो निश्चितप्रमाणे आतापर्यंत चांगली कामगिरी करताना आपण या संघानं बघितलंय. हा चेंडू पुढे एकदा पाहायचा आहे, मिस टाइम स्ट्रोक आणि तिथे विकेट. पहिली विकेट मैदानामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाली आणि आता मैदानाच्या मध्ये आपण पाहणार आहोत की न्यू बॅटर एक विनोद पोल मैदानामध्ये पास झाला आणि त्याची जागा घेण्यासाठी त्याचेच बंधू प्रमोद पोल मैदानामध्ये दाखल इथे होतील. 2 बंधूंच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी अनेक वेळा तुम्ही पाहिले असेल. अनेक वेळा देहुरोडच्या क्रिकेटसाठी चांगले काम मात्र या दोन्ही खेळाडूंनी केलंय. चला वेळ वाचवायचा खेळाडूंना विनंती आहे थोडीशी घाई करा. उन्हाचा तडाखा थोडासा जाणवतोय जरूर. 25 धावा मैदानामध्ये पाहायचं आता प्रमोद यांच्यावरती देखील मात्र निश्चितपणे फार मोठा विश्वास संघांचा जरूर आहे आणि क्रिकेट खेळ आपण म्हटलं की निश्चितप्रमाणे क्रिकेट हा एक असा खेळ बनलेला आहे. यावेळी पाहिजे बॅकफुटला गेले, कट केला बॉलला, चेंडू पडला, दिशा बदलली, डग आउट मधून सेटून आले प्रमोद पोल. पहिल्याच बॉल वरती इथे चौकार ठोकलाय. चौकार इथे मैदानाच्या मध्ये येतोय. या इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा हा चेंडू सरळ बॅटने फटका देखील काढला जाईल. सरळ लॉंग ऑफ ला दे. अविनाश रामगुडे मात्र थोडंसं तिथे फंबल होतोय. सिंगल तर इथे आली, दुसऱ्या धावेसाठी नकार इथे कळवला. आज खऱ्या अर्थानं 40+ असणारे लेजंड खेळाडू मुन्ना शेख यांचाच मात्र वाढदिवस देखील आहे आणि त्यांनाही मात्र मी संपूर्ण आझादी चषकाच्या वतीने वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा देतो. हा चेंडू पुन्हा पाहिजे अगदी सावधरित्या ते चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न तिथे जरूर झाला, परंतु याच्या मागे ऋषी जोरी सरांची चांगली चतुराई मैदानात आपल्याला जरूर बघायला मिळाली. तिथे आपण पाहतो मैदानाच्या मध्ये विकेट आली आणि स्कोर कार्ड जर आपण मैदानाच्या मध्ये पाहिलं
तर धाफलकावरती धावाच्या आहेत त्या 30 धावा. चला यानंतर जी होणारी मॅच जो आपण सामना खेळवणार आहे त्या सामन्याचा नाणेफेकीचा देखील कौल करतोय. गायत्री 11 अर्थात डॉन 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय खालापूर 11. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी यायचे लगेच. आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जो करणार आहोत आणि पहा मैदानाच्या मध्ये 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 30 धावा धाबलकावरती आहेत. अगदी पाहिलं गेलं तर अगदी 10च्या सरासरीने धावा इथे बनवले जात आहेत. चला खालापूर आणि त्यांच्या अगेन्स्ट गायत्री 11 दोन्ही टीमचे कॅप्टनना विनंती टॉस साठी या. प्रमोद पोल यांच्यावरती खऱ्या अर्थाने मी म्हणेल की आता फार मोठा विश्वास संघाचा जरूर राहिला आहे आणि त्या विश्वासाला सार्थ अशी कामगिरी देखील करावी लागणार. क्षेत्ररक्षणामध्ये पुण्याला वारंवार बदल देखील होते. चला विनंती करतो वेळ वाचवायचा आपल्याला. राकेश चला खालापूर टीम आपण कॅप्टन टॉस साठी या आणि यावेळी पाहायचं राकेशचं स्वागत चेंडू सरळ स्टँड अँड डिलिव्हर षटकार आपण पाहतो ते मैदानाच्या आतमध्ये आला आणि या षटकाराने संघाचा धाफलक मात्र आता पुढे जाऊन पोहोचणारे 36 धावा. प्रमोद पोल सांगत असेल यापूर्वीच्या मॅच मध्ये मी जरूर माझ्या संघातील खेळाडूंना निराश केलं परंतु आता मला निराश करून जमणार नाही कारण माझ्यावरती आता फार मोठी जबाबदारी. अविनाश सर या बॉल नसेल सापडेल तर या. सापडला वा मनापासून धन्यवाद आहे. खेळाडूंना फक्त खेळ मोठा करत नाही अनेक खेळाडूंचा खऱ्या अर्थाने संभव नेहमी सांगत असे. अनेक खेळाडूंचा मला अनुभव आहे जे काही नौके खेळाडू आहेत थोडासा खेळ चांगला झाला की लवकर हवेमध्ये जातात लवकर स्वतःना एक मोठा आयकॉन समजतात परंतु अविनाश रामगुडे सारखा खेळाडू आजही मात्र इतक्या दूरवरती जाऊन बॉल शोधून घेऊन आले म्हणजे खेळाडूंना फक्त तुमचा खेळ मोठा करत नाही तुमचा स्वभावही तितकाच चांगला असावा लागतो. पुन्हा पाहायचं राकेश इथे तयार आहे. स्ट्राईक ऑन प्रमोद लोअर फुल टॉस पिक केलं बॉलला आणि पाठवलंय सरळ सीमारेषेच्या बाहेर. जबरदस्त तगडा ताकदवान षटकार 6 धावेसाठी. लागोपाठचा दुसरा षटकार मैदानाच्या मध्ये आला. षटकाराच्या मदतीने धाबलकावरती 42 धावा. मला वाटतं आपण पाहतोय देवरूडच्या ज्या काही टीम्स आहेत देवरूडचे जे काही खेळाडू आहेत मला वाटतं संभाजी भाऊ उमेशभाई आणि साजिदभाई यांच्यासाठी धावून आलेले आहेत. विषय म्हणजे काय ते यांच्या शब्दांनी त्यांनी मान दिलेला आहे हे महत्वाचं आहे. रात्री 11च्या नंतर मात्र सर्व मॅनेजमेंट सूत्र हल्ली तिथून पुढे की आपल्याला उद्या टीम खेळवायची आहे आणि विषय 40+ ची खेळवायची आहे. प्रमोद तयार आहे पुन्हा एकदा. ओहो यावेळी पाहायचं नटराज मुद्रेमध्ये खेळलेला फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने सिंगल तर इथे मैदानामध्ये आली. दुसरा धावायचा इथे प्रयत्न होतोय का प्रयत्न जरूर तिथे केलाय. डेंजर एंडला प्रमोद 2 धावा तिथे सहजरित्या घेतल्या जातील. या 2 धाव्यांच्या मदतीने संघाचं धाफलक आपण पाहतोय धाफलकावरती 44 धावा 44 रन. गोलंदाज तयार आपण मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा पाहतोय राकेश ट्रॅक ऑन प्रमोद. मोठा सो खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम फटका चेंडू हवेमध्ये शॉर्ट पॉइंट मध्ये झेल झालाय. परतावा लागेल प्रमोद पुल्ला.
आता जर आपण ते मैदानाच्या मध्ये बघितलं गेलं तर निश्चितप्रमाणे सर ओव्हर संपल्यानंतरच सामन्याकडे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुढे मॅच कडे तुम्हाला ते घेऊन जातोय. न्यू बॅटर जर आपण पाहिले गेले तर अमित मैदानाच्या मध्ये दाखल ते होईल आणि स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 44 धावा. पाहिजे अमित राकेशचा पुढचा बॉल अमित साडी जल्दी तयार हो. यावेळी अमित वाह हम भी कुछ कम नहीं है. अमित सांगतोय पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय आणि टाळ्यांच्या वेळेला स्वागत करूया. एपीएम वॉरियर्स जवळ मावळ संघाचा अर्धशतक पूर्ण होतोय 50 धावा धापलकावरती. जिथे उमेश नायडू, जिथे साजिद तांबोळी, तिथे संभाजी भाऊ थेऊरकर, तिथे चमत्कार झाल्याशिवाय राहत नाही. पायसे पुन्हा एकदा पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. हो हो बॅकची कडा होती आणि तिथे मात्र आपण पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सिंगल घेण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये नकार कळवला. पायसे मैदानामध्ये 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती 50 धावा धापलकावरती आहे. चला खालापूर टीम, खालापूर संघाला विनंती आहे की आपण टॉस साठी यायचे लगेच. या इनिंगचा आपण पाहतोय शेवटचं षटक आता मैदानाच्या मध्ये प्रगतीपथावरती असेल. सामन्याकडे पाहिजे मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा मैदानामध्ये आपण बघणार आहोत कशा प्रकारे आता कामगिरी केली जाईल. शेवटचं षटक मैदानामध्ये घेऊन येणार आहे अविनाश रामगुडे अर्थात पप्पू रामगुडे. या सीझन मध्ये आपण पाहिले गेलं तर पुण्याचं क्रिकेट सातत्याने मात्र कनक 11 भांडुप टीम अगदी आपण पाहिले की तर वेळेमध्ये हा संघ उपस्थित राहिलेला आहे. त्या सर्व संघांचं आणि संघ मालकांचं मनापासून स्वागत आहे. यावेळी पाहायचंय पहिलाच बॉल क्रीजचा वापर करत चेंडू मात्र इथे खेळून काढण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा ते मैदानामध्ये घेतल्या जातील. तिसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होईल का, परंतु नकार आपण पाहतो यावेळी कळवला. 2 धावा इथे मैदानामध्ये येत आहेत आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण बघितलं गेलं तर 52 धावा ज्या धापलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये अविनाश रामगुडे. यावेळी पायचा चेंडू पडल्यानंतर थोडीशी दिशा बदलणारा चेंडू होता. थडम्याच्या दिशेने चेंडू इथे अडवला जाईल निलेश कडून. 22 या रूपाने आपण पाहतोय मैदानामध्ये मिळते एक सिंगल. 1 धावी ती आली आणि या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण बघितलं गेलं तर 53 धावा. यावेळी पुन्हा बॅटची कडा थडम्याच्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. अविनाश रामगुडे जर आपण पाहिलं ज्या अगदी सिंपल ऍक्शन मध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी ते करतात, विशेष काय अविनाश रामगुडे यांच्याकडे नियंत्रण आहे. अविनाश रामगुडे यांच्याकडे अचूक टप्पा आहे आणि विशेष म्हणजे पाहिलं गेलं तर वळण घेणारे चेंडू देखील ते हाताळतात. त्यामुळे बऱ्याच वेळा अशा प्रकारचे चेंडू खेळणं फलंदाजासाठी फार अवघड नेहमीच ठरलेलं आहे. खोलवर टप्प्याचा बॉल यावेळी मात्र खोदून काढलाय. डीप कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक इथे दूरवरती असेल. सिंगल तरी त्याली. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील यावेळी मैदानाच्या मध्ये घेतली जाते. 2 धावा इथे येणार आहेत आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघाचं धावफलक जे आता पुढे जाऊन पोहोचेल स्कोर कार्ड वरती 56 धावा. पुढे सरसावा चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न मिड विकेट मध्ये.
क्षेत्ररक्षक तिथे पाहिजे, फार दूर वरून चेंडू पर्यंत पोहोचले, चेल हातामध्ये येऊ शकला नाहीये. 2 धावा तर मैदानामध्ये घेतल्या जातील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु पाहिजे नकार कळवलेला आहे. 2 धावा यावेळी मैदानामध्ये आपण पाहतो येत आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आता 58 धावा धाफलकावरती ज्या आहेत. या शेवटच्या षटकातील आता काही चेंडू शिल्लक आहेत. यावेळी पाहिजे बॅटचा फेस तर ओपन केलाय. उंची आहे, लांबी आहे का, वा वा वा, नरेश तांबे काय स्ट्रोक दाखवले त्यांनी, काय शेवट केलाय षटकाराने. साजिद भाईने अपेक्षा केली फक्त चौकाराची, त्यांनी अपेक्षा डायरेक्ट षटकारांचं पूर्ण करून टाकली. पहिल्या डावीत आपण पाहतोय मैदानामध्ये संपलेला आहे आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा जर आपण इथे बघितलं गेलं तर 64 धावा धाफलकावरती आहेत. 65 धाव्यांचा आता टार्गेट हमराज मृत्युंजय कोथरूड संघासमोर असणार आहे. संभाजी भाऊ, नरेश भाई सांगत असतील आणि विशेषतः देवरोडचं जे क्रिकेट आहे, जे आजही मात्र त्यांना संघामध्ये बरेचसे खेळ घेण्यासाठी थोडेसे घाबरतात, पण ते सांगत असतील शेर कितना भी बुडा हो जाए लेकिन शिकार करना कभी नहीं भूलता. आणि तेच आज मात्र आपण पाहतोय ते नरेश तांबेने दाखवलं. पहिला डाव इथे संपलेला आहे. 64 झाले आहेत आणि 65 धाव्यांचा आता टार्गेट आहे. आणि या 65 धाव्यांचं टार्गेट ऐकण्यासाठी मी थोडा वेळ थांबेल, तुम्ही मात्र बघत राहा आझादी चषक. आणि यानंतर ऐकूयात पुन्हा एकदा महाराष्ट्राचा, ऐकूयात एक गोड आवाज, बुलंद आवाज आणि महाराष्ट्र भूषण चंदू शेटे सरांना धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. यंगस्टार क्रिकेट क्लब दत्तनगर देहूरोड आयोजित असणारी आझादी चषक ही क्रीडा स्पर्धा, या क्रीडा स्पर्धेचा आज महत्वाचा दिवस. ओव्हर 40 गटाचा मॅच सुरू आहे महत्वाची. एबीएम स्पोर्ट्स देहूरोड मावळ तालुका आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर हवेली तालुक्याची टीम आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे हमराज मृत्युंजय. पहिली बॅटिंग करत असताना जर पाहिलं तर धावा केल्या गेल्या आहेत त्या 64-65 धावांचा पाठलाग करत असताना टेनिस क्रिकेटची A1 जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. एका बाजूला संदेश पार्टे, एका बाजूला अविनाश रामगुडे हे दाखल होताना पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. परंतु पहिल्या मॅच मध्ये एक मोठा उलटफेर या स्पर्धेत आला मात्र या ठिकाणी या करताना पाहायला मिळालेले ते म्हणजे देहरोडची टीम. पाहूया या मॅच मध्ये काय होईल.
बॉस इथे शांत तुमच्यावर लक्ष आहे जराशी. अमोल काकडे गोलंदाजीसाठी, संदेश पार्टी यांच्यासाठी. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय. पंचांनी आपले हात फैलावले. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. या मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 65 धावांचं लक्ष आहे. चला पुढच्या दोन्ही टीम टॉस करून घ्यायचंय. खालापूरनी टॉस झालाय. खालापूरनी टॉस जिंकलाय. निर्णय कळवा. हा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. पुढच्या मॅच साठी दोन्ही टीमने तयार राहायचंय. या वेळेला खेळलाय पुलचा फटका. स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय. एक धाव त्या ठिकाणी घेतली आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल देहू रोड विरुद्ध कोथरूड अशी लढत पाहायला मिळते. एक मावळ तालुक्यातील टीम आहे, एक हवेली तालुक्यातील टीम आहे. हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर टीम पाहायला मिळते एबीएम वॉरियर देहू रोड यांच्यातील मॅच आपल्याला पाहायला मिळते. पुण्यातील असं मैदान ज्या मैदानामध्ये 12ही महिने क्रिकेट सुरू असतं. देहू रोडचं हे मिलिटरी ग्राउंड आणि त्यामध्ये सुरू असणारी क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अविनाश रामगुडे यांना आपण पाहतोय. अमोल काकडे यांनी देखील जबरदस्त कामगिरी आज केली आहे. अष्टपैलू कामगिरी केली आहे. अखूट टप्प्याचा बॉल त्याला स्क्वेअर लेगला खेळले आणि पाठवलं सीमारेषा पलीकडे. अविनाश रामगुडे यांच्या बॅटमधून येतोय चौकार. 4 धावा. अशा प्रकारची कामगिरी करावी लागेल कारण लक्ष छोटंही नाहीये, मोठं लक्ष आहे. मागील मॅच मध्ये एका मोठ्या टीमचा पराभव केलाय त्यामुळे एक वेगळा आत्मविश्वास देखील देहू रोड टीमला आहे. इन ऍक्शन मध्ये आम्ही साजिद तांबोळे यांना पाहतोय. राजूभाई तरलोचन सिंग यांना इन ऍक्शन मध्ये पाहतोय. इन ऍक्शन मध्ये विनोद नायडू हे देखील पाहायला मिळत आहेत. यावेळेला कव्हरची दिशा निवडली आहे. कव्हरच्या दिशेने बॉलला ढकललाय. एक धाव त्या ठिकाणी घेतली आहे. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 7 धावा धाव फलकावर आहेत. पहिली ओव्हर सुरू आहे. 65 धावांचा करायचा आहे पाठलाग. दोन बलाढ्य संघांमधील लढत. पुढल्या दोन्ही टीमने सज्ज राहायचं. टॉस जिंकून खालापूर टीमने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी गायत्री 11 आहे ना, गायत्री 11 ने डॉन पुणे यांना मात्र आमंत्रित केलं बॅटिंगसाठी आणि आपण दोन्ही टीमने तयार राहायचंय. कोणताही विलंब न करता ही मॅच संपल्यावर लगेच मैदानात जायचंय. यावेळेला बॉल पुढे फ्लिक केलाय खरा परंतु फिल्डर त्या ठिकाणी पाठीमागे आहेत थोडे. एक धाव घेतली आहे. थ्रो केलाय. पाहूया तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे. हे असं मैदान आहे ज्या मैदानात चौकार जास्त पाहायला मिळतात, ज्या मैदानात सिंगल डबल सुद्धा जास्त पाहायला मिळतात. कारण षटकार सोपी गोष्ट नाहीये. परंतु पुण्यातील खेळाडूंचा मला एक पॅटर्न आवडतो. ते चौकार कमी आणि षटकारच जास्त मारतात. भले 2 बॉल डॉट गेले तर लक्ष त्यांचं षटकारावरच असतं. अमोल काकडे अप्रतिम चेंडू येताना पाहायला मिळतोय. पहिलं षटक याच करता हातात घेतलं होतं. ही जोडी फोडली आहे पहिल्या ओव्हरमध्ये. मोठी विकेट. संदेश पार्टी आउट. अमित तापकीर येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. लोणी कनगावचे स्टार खेळाडू. गेली कित्येक वर्ष लेदर बॉल क्रिकेट देखील खेळलेत. अगदी युरोपात जाऊन देखील लेदर बॉलचं क्रिकेट खेळलेत अमित तापकीर. प्रशिक्षक देखील म्हणून कामगिरी पाहत आहेत सध्या लेदर बॉल क्रिकेटचं. आणि मागील 2 हंगामात जर पाहिलं तर खुल्या गटातील क्रिकेट किंवा ओव्हर 40चं क्रिकेट देखील गाजवलंय अमित तापकीर यांनी. आणि आता तेच बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतात. समोर जर पाहिलं तर सध्या अमोल काकडे यांना आपण पाहतोय. धावसंख्या टीमची 9 आहे. 65चा पाठलाग करायचा. एक मोठी मॅच.
आणखीन एक बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा जातोय यष्टीरक्षकांच्या दिशेने. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. बघता बघता पहिली ओव्हर संपलेली आहे. 65 धावांचा पाठलाग करायचा आहे. धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 9. म्हणजे मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही 4 ओव्हरमध्ये 56 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू 56 धावा. कायपूर जेवढी प्रेक्षक जुडलेले आहेत त्या सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करू. आजचा दिवस क्रिकेटचा आहे. आजचा दिवस दिग्गजांना पाहण्याचा आहे. दर्जेदार क्रिकेट पाहण्याचा आहे. सध्याच्या घडीचे मोठमोठे खेळाडू तुम्हाला पाहिजे असतील तर उद्याचं क्रिकेट पहा आणि दर्जेदार क्रिकेट तुम्हाला पाहिजे असेल तर आजचं क्रिकेट पहा. कारण ज्या दिग्गजांनी आपलं आयुष्य क्रिकेटसाठी दिलेलं आहे त्या सगळ्यांना आज पाहण्याची संधी मिळणार आहे. माझ्या मते पीसीएमसी अध्यक्ष कैलास लांडगे यांना देखील इन ऍक्शन मध्ये आपण पाहाल. झहीरभाई देखील पाहायला मिळत आहेत. आज बरेच दिग्गज इकडे खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील. यावेळेला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने बलदेव. ओ हो चांगले प्रयत्न त्या ठिकाणी गेले परंतु बॉल नाही थांबलाय. बॉल सीमारेषच्या पलीकडे गेलाय 4 धावांसाठी. बाळा पाटील देखील कांजूरमार्गचे एक लिजेंडरी खेळाडू आहेत. ते सुद्धा आवर्जून उपस्थित आहेत. चौकार आलाय आणि अशाच प्रकारच्या स्ट्रोकची आवश्यकता आहे. हे मैदान कित्येक वर्ष अविनाश रामगुडे यांना देखील आम्ही गाजवताना पाहतोय. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर नरेश तांबे आलेले. नरेश तांबे यांना मी पाहतोय. कुमार नायडू गुणलेखराच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. कुमार नायडू सर. यावेळेला दिशा फाईन लेगची आहे. अविनाश रामगुडे यांच्या बॅट मधून आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक आलाय. 6 वाला षटकार. एक षटकार आला. एक चौकार. त्यानंतर षटकार. 2 बॉल मध्येच 10 धावा घेण्यात यशस्वी राहिले अविनाश रामगुडे. संपूर्ण भारतीय क्रिकेट मधील एक मोठं नाव आहे अविनाश रामगुडे, ज्यांनाच आपण बॅटिंग साठी पाहतोय. आणखीन एक. याही वेळेला लांब 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 षटकार. टायमिंगचा बादशाह अविनाश रामगुडे. आणि आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक इकडे येताना पाहिला मिळाला आणि धावसंख्या 25 वर पोहोचली सुद्धा. एक चौकार आला. त्यानंतर 2 षटकार आलेले आहेत. नरेशवर तुटून पडलेत अविनाश रामगुडे. 65 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या बॉलवर चौकार. त्यानंतर षटकार. त्यानंतर षटकार. अविनाश रामगुडे. यावेळेला स्ट्रोक खेळला स्क्वेअर लेगच्या दिशेने. खेळणारा मैदानात असतो परंतु पाहणारे बाहेरून नाराज होतात. अरे यार, या बॉलवर 6 जायला पाहिजे होता. काही म्हणत असतील या बॉलवर विकेट आयला पाहिजे होती. आपण बाहेरून प्रतिक्रिया देत असतो परंतु तेवढेही सोपं नसतं मैदानात जो खेळतो त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी. 26 धावा धाव फलकावर आहेत. अमित तापकीर यांना आपण पाहतोय. शैलीदार फलंदाज आहेत. यावेळेला पुढे उडवलाय. बॉल थोडासा पुढे केला. ओ, कॅच पकडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर झाला. कॅच नाही होऊ शकली आहे. या मैदान हा षटकार तेवढाही जवळ नाहीये. लांब लचक षटकार आहे आणि धाव फलक जर पाहिला तर 1 ने पुढे जातोय. 27 धावा धाव फलकावर. या ओव्हरमध्ये चांगल्याच धावा आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 9 धावा होत्या. आता जर पाहिलं तर 27 म्हणजे तब्बल 18 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. आणखीन एक जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी करतायत अविनाश रामगुडे.
टायमिंगचं क्रिकेट आणि रबर बॉलला ताकदीची आवश्यकता नसते, टायमिंगची आवश्यकता असते. फुटवर्क, टायमिंग या दोन गोष्टी जर झाल्या तर रबर बॉलला जास्त पंच असतो आणि तो जास्त लांब जातो. नक्कीच त्यांची स्ट्रेंथ आहे. पायावर जर बॉल केला तर त्या बॉलला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागतं आणि हे आज या ठिकाणी पाहायला मिळतंय. धावसंख्या जर पाहिली आणि आपल्या मित्राची स्ट्रेंथ मित्रच सांगू शकतो. धावसंख्या जर पाहिली तर 33 धावा फलकावर होताना पाहायला मिळते. परंतु पाहूयात, कमबॅक करावं लागेल. अजूनही मॅच सोडली नाहीये आणि अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता आहे. 18-32. आणि अमोल काकडे हे एक असं नाव आहे जे मॅच मध्ये कमबॅक करू शकतं. पहिल्याही मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती, याही मॅच मध्ये चांगली बॉलिंग त्यांनी केली आहे. परंतु आता वेळ झाली आहे खेळपट्टीवर पाणी टाकण्याची. अमित तापकीर यांना आपण पाहतोय स्ट्राईकवर. अमोल काकडे यांना गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. एबीएम वॉरियरचे सर्वे सर्वा. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव केला जातोय. लोवर फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने खेळला जातोय. तिकडे एक धाव घेतली जाईल. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम देखील या ठिकाणी होत आहे. ओव्हर 40चे जेवढे खेळाडू आहेत आज 20 वर्ष पाठीमागे गेल्यासारखं त्यांनाही वाटत असेल. जुन्या काळातील क्रिकेट त्यांना आठवले असतील, ते प्रतिस्पर्धी आठवले असतील. परंतु अलीकडच्या कालावधीमध्ये ओव्हर 40च्या स्पर्धा देखील मोठ्या प्रमाणात होऊ लागलेल्या आहेत. अमोल काकडे यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेत आहे परंतु पाहूयात फिल्डर थोडेसे दूर राहिले. बॉल टप्पा पडल्यानंतर वळला. विनोद नायडू मात्र एका वेगळ्याच दिशेने गेले होते. 2 धावा तिकडे घेतल्या. तिसरीचा प्रयत्न होईल का? आणि धाव संख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 36. तेवढं सोपं नाहीये अमोल काकडे यांची बॉलिंग खेळणं. आणखीन एक चांगला बॉल. अमोल काकडे आपली अचूकता सोडायला तयार नाहीयेत. खूप चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी होते. आणखीन एक चांगला बॉल. त्यांनी 3 बॉलमध्ये पहिले 3च रन दिलेले आहेत. धावसंख्या 36 झालेली आहे. अजूनही 29 धावांची आवश्यकता आहे. 15 बॉल बाकी आहेत. 15 बॉलमध्ये 29. मॅच संपलेली नाहीये. देहू रोड घरच्या मैदानात खेळतायत. समोर जर पाहिलं तर महाराष्ट्रातील एक ताकदवर संघ आहे. महाराष्ट्र क्रिकेटमधील मोठमोठी नावं देखील पाहायला मिळतात हमराज मृत्युंजय मध्ये. परंतु घरच्या मैदानात असल्याचा एक ऍडव्हान्टेज पाहायला मिळतो देहू रोडला. यावेळी ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केलाय अमोल काकडे. अप्रतिम गोलंदाजीचा नजारा मात्र या ठिकाणी पेश केलेला आहे. आणि आता जर पाहिलं तर 14 बॉलमध्ये 29 धावांची आवश्यकता. 4 बॉलमध्ये या ठिकाणी केवळ 3 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. 14 बॉल बाकी आहेत मॅच जिंकण्यासाठी. जर पाहिलं तर चला पंच जो काही निर्णय कळवा आम्हाला. अमोल काकडे अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत केली आहे त्यांनी.
ओहो, इकडे धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु थांबवलंय. वाईट बॉल घोषित केला जातोय. धाव संख्या जर पाहिली तर 1 ने पुढे गेली आहे. 14 बॉल 28. एक जबरदस्त संघर्ष या ठिकाणी सुरू आहे. अविनाश रामगुडे विरुद्ध अमोल काकडे. एक चांगला संघर्ष सध्याच्या घडीला सुरू आहे. नो बॉल घोषित केला गेलाय. लोअर फुल टॉस फॉर फ्री हिटच्या बॉलवर रन नाही दिलाय. वा, अजूनही जर पाहिलं तर 13 बॉल बाकी आहेत. 13 बॉल 27. यावेळेला बॉल पुढे केला, बॅटच्या रडार मध्येच केला आणि त्याचा फायदा. एक बॉल चुकला आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. आणि आता मात्र 12 बॉल मध्ये 21 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. चला, अजूनही मॅच संपलेली नाहीये. 12 मध्ये 21. एखादी चांगली ओव्हर पुन्हा एकदा टीमला मॅच मध्ये घेऊन येऊ शकते देहू परंतु समोर जर पाहिलं तर कोथरूड चांगल्या स्थितीमध्ये सध्याच्या घडीला आहे. कारण अविनाश रामगुडे त्याचं कारण आहे, कारण आतापर्यंत 4 षटकार 2 चौकार अविनाश रामगुडे यांच्या बॅटमधून आलेले आहेत. यावेळेला बॅकफुटला गेले, कलात्मक फटका सादर केलाय. एक धाव तर तिकडे घेतली गेली आहे आणि धाव संख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्याच बॉलवर एक धाव घेतली गेली आहे. अजूनही 20 धावा. 11 बॉल 20. बलवीर आलेले आहेत. बलवीर की बलदेव? बलदेव आलेले आहेत. याही वेळेला एक चांगला फटका आलाय खरा, परंतु फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतायत. बॉल अडवण्याचा प्रयत्न हाताने नाही परंतु पायाने बॉल अडवलाय. एक धाव घेतलीये, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेलेल्या आहेत. समीकरण पुन्हा एकदा बदलेल. आता मात्र मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता असणार आहे ती 10 बॉल 18.
यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत. अजूनही जर पाहिलं तर मॅच संपलेली नाहीये. 9 मध्ये 17 मॅच ऑन आहे. अजूनही देहू कमबॅक करू शकतात. बलदेव एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतील. आज दर्जेदार बलदेव यांनी जर अविनाश रामगुडे यांची विकेट घेतली तर 1000 रुपयाचा पुरस्कार त्यांच्यासाठी असेल. बलदेव यांचे खूप मोठे समर्थक यांच्याकडून पुरस्कार असेल. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु पाहूयात. ओ बलदेवने मात्र मुख्याच्या क्षणी कमबॅक केलाय. चांगली बॉलिंग. आतापर्यंत 4 बॉल मध्ये 5 रन खर्च केलेले आहेत. मॅच मधील उत्कंठा वाढली आहे. अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता 49 म्हणजे 16. 8 मध्ये 16. 1000 रुपयाचा पुरस्कार अविनाश रामगुडे यांना जर बलदेवने आउट केलं तर असणार आहे. बलदेव सध्या चर्चा आहे बलदेव या नावाची. बिग हिट केला जातोय. लांबच लांबवर या स्ट्रोकला पाठवलंय. बॉल आणायला कदाचित सायकल घेऊन जावी लागेल. खूप लांबवरचा स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळेल. अविनाश रामगुडे टायमिंग ही त्यांची खासियत आहे. म्हणजे एवढे लांब लांबवर त्यांची शरीरयष्टी पाहता एवढे लांब लांबवरचे फटके मारतील कोणी सांगू शकणार नाही. परंतु ज्या पद्धतीने त्यांचं तंत्र आहे आणि त्यांना दुसरं नाव मिस्टर चिरले सुद्धा आहे. मिस्टर चिरले. आणखीन एक. याही वेळेला बॉल लांब लचक पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक 2 षटकार येताना पाहायला मिळत आहेत. मॅच मधील जे आव्हान होतं ते मात्र आता या 2 षटकाराने मात्र पुरतं मात्र या ठिकाणी भुईसपाट करून टाकलंय. आणि आता मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता असणारे केवळ 4 आणि चेंडू बाकी आहेत 6. बरेच जण म्हणत असतील यार 1 षटकार नसताना तर आणखी मजा आली असती मॅच मध्ये, परंतु जर आणि तर काही चालणार नाहीये. सगळं चांगलं सुरू असताना बऱ्याचशा टीम मध्ये असं एक म्हणणं असतं, सगळं चांगलं सुरू असताना जो जिथे बसलाय तिथेच बसावं लागतं. आणि अविनाश रामगुडे अर्धशतक कंप्लीट करतात. 51 धावांची खेळी केली आहे. यस. खुल्या गटात सुद्धा पप्पू, ओव्हर 40 गटात सुद्धा पप्पू. गट कोणताही असू देत अविनाश रामगुडे मात्र बॅटिंग असू देत, बॉलिंग असू देत, फिल्डिंग असू देत, चिर तरुण खेळाडू म्हणेल आपल्या खेळीने प्रभावित करताना पाहायला मिळतात आणि आजही तेच पाहायला मिळत आहे. यावेळेला अमित तापकीर आहे तिकडे आणि हाही बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. मॅच फिनिश केली आहे. हमराज मृत्युंजय 3ऱ्या फेरीमध्ये दाखल होत आहेत. अविनाश रामगुडे एक जबरदस्त अर्धशतक या ठिकाणी पाहायला मिळालं आणि या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा तुमची वाट पाहतोय. आणि 2 फेरी जिंकलेल्या आहेत. चला पुढच्या टीम लगेच मैदानात या कारण मॅचेस जास्त आहेत, वेळ कमी आहे. या अविनाश रामगुडे मॅन ऑफ द मॅच. निंबाळकर साहेब या आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार द्यायचा. निंबाळकर साहेब.